हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावातून 2 धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. प्रचंड उकाड्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून 2 जणांचा संशयित मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील देवपिंपरी येथे 57 वर्षीय केशरलाल पाटील हे सेंटरिंगचे काम करत असताना अचानक कोसळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दुसरी घटना जळगाव शहरातील चित्रा चौक परिसरातील आहे. 36 वर्षीय प्रवीण मिस्त्री हा तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. नागरिकांनी रुग्णालयात हलवले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान दोघांचाही मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची चर्चा असली तरी शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या जळगावचे तापमान तब्बल 42 अंशांवर कायम असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. घटना अशी घडली की आमच्या गावातील रहिवासी केशरलाल दौलत पाटील हे नेरीजवळ आपला जामनेर तालुका आहे. तिथे गावाचं नाव आहे देवपिंपरी. तिथे सेंटरिंग कामा ठिकाणी मजूर होते. चालू काम असताना त्यांचं जेवण वगैरे झाले आणि परत कामाला त्यांनी सुरुवात केली. त्यांना थोडा अस्वस्थपणा जाणवला व त्यांना चक्कर आले. चक्कर येऊन खाली पडले. तसंच आम्ही त्यांना इथे सिव्हिलला आणलं. सिव्हिलला आणल्यानंतर त्यांची प्रकृती एकदम म्हणजे तिथंच गंभीर होती. इथं आलं डॉक्टर लोकांनी त्यांना डेथ झाली असं घोषित केलं. काय कारण सांगितलं? आता कारण तर टेम्परेचर भरपूर आहे आणि त्यांचं म्हणजे एकदम हातमजुरीचं काम असल्यामुळे उन्हाचं काम चालू होतं. 100% आम्हाला डाऊट आहे की ते उष्माघातामुळे झालेलं आहे. कामावर असताना अचानक चक्कर येऊन पडले का? अचानक कामावर असताना चक्कर येऊन पडले. आपलं नाव? बाजराव मनोज उगे, राहणार चिंचोली. मी सामाजिक कार्यकर्ता आहे गावातला. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 4 ब्रॉड डेड आहेत. त्यापैकी एक डीमार्ट चौकामध्ये जो पडलेला होता तो प्राथमिक चौकशीमध्ये ड्रंक होता, म्हणजे अल्कोहोल इंटॉक्सिकेशनमध्ये होता. जो दुसरा एक काम करत होता चिंचोलीचा, तो सेंटरिंगचं काम करत होता. त्याचं वय वर्ष 56 होतं. तर तो ब्रॉड डेड आमच्याकडे आलेला आहे. आणि जो तिसरी डेड बॉडी आहे तो पण 36 वर्ष वय आहे आणि प्राथमिक चौकशीमध्ये तो सुद्धा ड्रंक होता. आणि चौथा जो आहे तो रेल्वे कटिंगमध्ये डेथ झालेली त्याची. या 4ही मैतांचं आपण PM झालेलं आहे पूर्ण. आणि PM अहवाल पूर्ण झाल्यानंतर माहिती कळेल की ह्यांची डेथ कशामुळे झालेली आहे. ती उष्माघाताच्या संदर्भात अजून त्याच्यामध्ये काही प्राथमिक माहिती मिळालेली? उष्माघाता म्हणजे तशी तर उष्माघातामुळे डेथ झाली अशी चर्चा आहे, पण आम्ही जोपर्यंत ह्याचा अहवाल येणार नाही त्याबद्दल आम्ही काही सांगू शकणार नाही.